पेक्षा जास्त एपिसोड करत आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते. या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचं, शेवटच्या एपिसोडचं शूटिंग सुरू होण्याआधीची ही सगळी तारांबळ सेटवर पाहायला मिळते. चला तर मग शेवटच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय पाहायला मिळणार आहे आणि ते कसं शूट होतंय हे पाहूया. आज माझी मुलगी सासरी जाणार, अनोळखी माणसांबरोबर राहणार, प्रेमाने वागणार, उत्तम संसार करणार. पण उद्या जर तिच्यावर अन्याय घडला तर तो सहन न करण्याची हिंमत तिच्यात असायलाच हवी. आणि ती कुठून येणार? माझ्याकडून येणार. मी आई म्हणून जशा तिला अनेक गोष्टी शिकवल्या तसं हेही शिकवणार. मी माझ्या मुलांनाही दाखवून देणार की तुम्ही जर तुमच्या बायकांशी असं वागला तर त्या सहन करणार नाहीत, रडत कडत तुमच्या बरोबर जगत राहणार नाही, तर त्याही बाहेर पडतील. अनिरुद्ध, जेव्हा एखादी मुलगी सासरी जाऊन चांगला स्वयंपाक करते तेव्हा त्यामागे तिच्या आईने आयुष्यभर केलेला चांगला स्वयंपाक असतो. आणि जेव्हा एखादा मुलगा घरातली कामं हसत हसत करतो तेव्हा त्या आईने त्याला दिलेली समानतेची शिकवण असते. तू बाहेर जा, नाहीतर काय करशील? बोल ना. नाहीतर मला तुमच्या पातळीवर उतरावं लागेल. अनिरुद्ध, माझं घर जपण्यासाठी आता मी तेही करेन. मला मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हाला आणि संजनाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे मी बघेन. हे सगळं व्हायला नको असेल शांतपणे इथून निघा, नाहीतर आता आपण कोर्टातच भेटू. आणि मी एकदा का कोर्टात गेले की तुम्हाला जेल झालीच म्हणून समजा. जा इथून. एपिसोड मधल्या या महत्वाच्या ग्लिम्प सोबतच आता पाहूया मालिकेचा शेवट नेमका कोणत्या सीनने होणार आहे ते. अनिरुद्ध देशमुख, या घराचे दरवाजे आता तुमच्यासाठी कायमचे बंद झाले. तुमचा आणि आमचा संबंध कायमचा संपला. आम्ही सगळे सुखात राहू. पण या मुलांची आई अजून इथेच. आई कुठे काय करते असं म्हणायचं ना तुम्ही? बघा, आज तुम्हीच बघा. एक आई जसं घर सावरू शकते, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवू शकते, हा शेवटचा इमोशनल सीन दिल्यानंतर सेटवर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळ्यांनाच रडू कोसळलं. 5 वर्ष एकत्र काम केल्यानंतर एकमेकांचा निरोप घेताना सगळेच कलाकार प्रचंड भावुक झालेले यावेळी दिसून आले.
शूटिंगच्या दिवशी सेटवर खास मालिकेत आत्ता न दिसणाऱ्या कलाकारांनीही आवर्जून हजेरी लावली होती. यावेळी 5 वर्षांचा हा प्रवास सहकलाकारांसोबत शेअर केला. तसंच प्रत्येकाला खास अवॉर्डही यावेळी एकमेकांच्या हस्ते देण्यात आलं. रँडम एक दिवस फोन आला की असं असं आहे, गुरुजींचा फोन आला, असं असं कॅरेक्टर आहे, करशील का वगैरे. आणि मी आलो. आणि पण ते एवढं मोठं होईल, लोकांना ते इतकं आवडेल ह्याची मला खरंच म्हणजे खात्री नव्हती. पण आजही लोकांचे मेसेज येतात. तसं आपलं सगळं मीडियावर व्हायरल होते की समकी आहे वगैरे वगैरे. आजही मेसेज येतात की नव्यानं येणार, जसं मगाशी तू म्हटली सेकंड सीझन वगैरे. म्हटलं आम्हाला त्याची काही कल्पना नसते, पण लोक आतुरतेनं त्याची वाट बघतात. आणि कोणामुळे म्हणजे तर मी इतकं कमी काम करूनही मी अवघ्या महाराष्ट्रात पोहोचलो. ते नमिताताई तुझ्यामुळे, DKPमुळे, आणि तुम्ही जो काही माझ्यावर विश्वास दाखवला, आणि हे जे काही इतके ताकदीचे कलाकार आहेत त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं. मधुराणी ताई किंवा सगळे मधुराणी मिलिंद सर आणि रुपाली, तिच्यासोबत मी खूप जास्तीत जास्त ती म्हटली त्याप्रमाणे काम केलं. आमचं ट्युनिंग खूप छान झालं. कांचनाजी म्हणते आई कांचन, आई कांचन. अखेर संपूर्ण टीमने केक कटिंग करत सेलिब्रेशन केलं आणि आई कुठे काय करतेच्या या प्रवासाचा भावुक होत जड अंतःकरणाने निरोप घेतला.